हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या KB फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशन्स यूजेस ऑफ लॅक्झेटिव्ह अँड पर्गेटिव्ह. प्रिव्हियसली आपण ड्रग्ज ॲक्टिंग ऑन GI ट्रॅक त्यामधला थर्ड टॉपिक लॅक्झेटिव्ह अँड पर्गेटिव्ह हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता. लॅक्झेटिव्ह अँड पर्गेटिव्ह यामध्ये आपण डेफिनेशन्स ऑफ लॅक्झेटिव्ह अँड पर्गेटिव्ह, इंडिकेशन्स अँड कॉन्ट्राइंडिकेशन्स बघितले होते. आणि आज आपण लॅक्झेटिव्ह अँड पर्गेटिव्ह याचं क्लासिफिकेशन्स अँड युजेस हे डिस्कस करणार आहोत. सो टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सो बॅक टू दी पॉईंट. प्रिव्हियसली आपण डिस्कस केलेलं होतं की लॅक्झेटिव्ह म्हणजे काय आणि पर्गेटिव्ह म्हणजे काय. लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्ह ह्या बोथ मेडिसिनचा रोल आहे टू ट्रीट कॉन्स्टिपेशन्स. आणि कॉन्स्टिपेशन्स म्हणजे काय तर डिफिकल्टी टू पासिंग स्टूल इज नोन ॲज कॉन्स्टिपेशन्स. लॅक्झेटिव्हची डिफाईन आणि पर्गेटिव्हची डिफाईन्स पण आपण बघितली होती. लॅक्झेटिव्हमध्ये काय आहे, इव्हॅक्युएशन्स ऑफ बॉवेल, इव्हॅक्युएशन्स ऑर स्टिम्युलेशन्स ऑफ बॉवेल इज नोन ॲज लॅक्झेटिव्ह. आणि पर्गेटिव्हमध्ये आपण बघितलं होतं की मुवमेंट ऑफ बॉवेल इज नोन ॲज पर्गेटिव्ह. सो या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत हे आपण प्रिव्हियसली कवर केलेल्या आहेत. आणि आज आपण क्लासिफिकेशन आणि युजेस ऑफ लॅक्झेटिव्ह पर्गेटिव्ह बघणार आहोत. सो क्लासिफिकेशन जे आहे, क्लासिफिकेशनचे हे जे लॅक्झेटिव्ह पर्गेटिव्हचं क्लासिफिकेशन आहे तर हे दोन क्लासमध्ये डिवाईड झालेलं आहे, लॅक्झेटिव्ह पर्गेटिव्ह अँड स्टिम्युलंट पर्गेटिव्हमध्ये. लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्हमध्ये अगेन 3 सब क्लासेस आहेत. फर्स्ट आहे बल्क फॉर्मिंग एजंट, सेकंड वन आहे स्टूल सॉफ्टनर, थर्ड वन आहे ऑस्मेटिक पर्गेटिव्ह. बघितलं आपण आत्ताच की लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्ह म्हणजे काय, तर लॅक्झेटिव्ह म्हणजे इव्हॅक्युएशन्स ऑर स्टिम्युलेशन्स ऑफ बॉवेल अँड पर्गेटिव्ह इट मीन्स मुवमेंट ऑफ बॉवेल. अँड लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्हचा मेन यूज आहे टू ट्रीट कॉन्स्टिपेशन. सो लॅक्झेटिव्ह पर्गेटिव्हमध्ये फर्स्ट सब क्लास आहे बल्क फॉर्मिंग एजंट. बल्क इट मीन्स क्वांटिटीमध्ये, लार्ज क्वांटिटीमध्ये किंवा लार्ज ग्रुपिंगमध्ये. बल्क फॉर्मिंग एजंट्स त्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत इसाबगुला, मिथाइल सेल्युलोज अँड डायट्री फायबर. सेकंड वन आहे स्टूल सॉफ्टनरमध्ये एक्झाम्पल्स आहे लिक्विड पॅराफिन. देन थर्ड वन आहे ऑस्मेटिक पर्गेटिव्ह. ऑस्मोटिक इट मीन्स मुवमेंट ऑफ हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन्सपर्यंत. आणि पर्गेटिव्ह इट मीन्स मुवमेंट ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन्स टू लोअर कॉन्सन्ट्रेशन्स सबस्टन्सेस इज ऑल्सो नोन ॲज ऑस्मेटिक पर्गेटिव्ह. एक्झाम्पल्स आहेत मॅग्नेशियम सल्फेट, सोडियम सल्फेट अँड सोडियम फॉस्फेट. सेकंड क्लास आहे क्लासिफिकेशन्समध्ये सबक्लास स्टिम्युलंट पर्गेटिव्ह. स्टिम्युलंट इट मीन्स ॲक्टिव्ह ऑर इन्क्रीजेस करणं अँड पर्गेटिव्ह इट मीन्स मुवमेंट. सो स्टिम्युलंट पर्गेटिव्हचे अगेन 3 सब क्लासेस आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे फिक्स्ड ऑइल, सेकंड वन आहे अँथ्राक्विनॉन्स, थर्ड वन आहे डायफिनाइल मिथेन्स. फिक्स्ड ऑइलमध्ये आहे कॅस्टर ऑइल, देन अँथ्राक्विनॉन्समध्ये सेना अँड डायफिनाइल मिथेन्समध्ये आहे बिस्कॉडिल और सोडियम पिकोसल्फेट. हे झालं क्लासिफिकेशन्स ऑफ लॅक्झेटिव्ह अँड पर्गेटिव्ह. देन नेक्स्ट आहे युजेस. लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्हचा मेन युजेस आहे टू ट्रीट कॉन्स्टिपेशन. सो फर्स्ट यूज आहे टू ट्रीट कॉन्स्टिपेशन्स म्हणजे काय, डिफिकल्टी टू पासिंग स्टूल. देन सेकंड वन आहे दे विल इन्क्रीजेस द बल्क ऑफ स्टूल. थर्ड वन आहे यूज्ड स्टूल लुब्रिकेशन्स म्हणजे अवॉइड फ्रिक्शन्स. देन लास्ट वन आहे यूज टू स्टिम्युलेट बॉवेल मुवमेंट इट मीन्स पर्गेटिव्ह. ओके. सो क्लासिफिकेशन जे आहे लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्हचं, यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि टॉपिकमध्ये जर कोणाला काही डाऊट असेल, पॉईंट्स कवर नसतील तर तुम्ही प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्ह जे आहे तर ते तुम्ही व्हिडिओजमध्ये बघू शकता. पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.